उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती पूर्वी ती आरती शिष्याची आहे. शिष्याचं मनोरथ पूर्ण करण्यासाठी सद्गुरूंचं अवतार कार्य असतं. मग सद्गुरू म्हणजे तरी काय? गुरु आणि सद्गुरूमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपल्याला व्यावहारिक ज्ञान देणारा तो गुरु आहे. ज्या ज्या कला शिकवतात, पखवाज वाजवणे, टाळ वाजवणे, स्वयंपाक करणे, शिवणकाम करणे, गाडी चालवायचं शिकवणे, ह्या कला आहेत. आणि हे शिकवण्यासाठी जो माणूस आहे त्याला गुरु म्हणतात. सगळ्या गोष्टी पिट्ट लक्षात ठेवायच्या आहेत. आपल्याला बोलता आलं पाहिजे, उत्तरं देता आली पाहिजे. की गुरु हा व्यावहारिक ज्ञान देतो, आपण जगतोय ते व्यावहारिक ज्ञानामध्ये जगतोय. पण सद्गुरू मात्र आपल्याला पारमार्थिक ज्ञान देतात. सद्गुरू म्हणजे सत्य वस्तूची प्रचिती आणून देणारा गुरु. आणि सत्य वस्तू जगामध्ये फक्त एकच आहे बरं, बाकीचं सगळं खोटं आहे. तुम्ही आम्ही सुद्धा सगळे खोटे आहेत. हे दिसणारं सगळं खोटं आहे. जे जे या दोन डोळ्यांना दिसतं ते खोटं आहे. पटणार नाही तुम्हाला आत्ता, ते फार नंतर पटेल. सगळं खोटं आहे, पण तरी सुद्धा त्याच्यातून मार्ग काढायचा आहे. मग ब्रह्मसत्य जगन मिथ्या, फक्त एकच ब्रह्मसत्य आहे आणि बाकीचं सगळं खोटं आहे. मग ते ब्रह्म आहे कुठं? बरेच लोक तिकडे हात करतात कुठेतरी. ब्रह्मदेव असं तिकडे कुठेतरी बसलेला, कुठं नाही बसलेला, तुमच्यामध्येच आहे. अहम ब्रह्मास्मी. आपणच स्वतः ते स्वरूप आहोत, आपणच देव आहोत, आपणच ब्रह्मस्वरूप आहोत. ती चैतन्यमय वस्तू आपल्यामध्ये आहे म्हणून आपण जिवंत आहोत. नाही तर या देहाला कोणीच किंमत दिली नसती. पण आपला देह कशामुळे चाललाय याचीच आपल्याला ओळख नाही, तरी लोक परमार्थ करतात. अनेक प्रकारचा परमार्थ करतात. ज्ञानेश्वरची पारायण करतात, भागवत वाचतात, हरिपाठ म्हणतात, भजनं म्हणतात, रात्रंदिवस पंढरपूरची वारी करतात, कीर्तन प्रवचन करतात. प्रत्येक गावाला सप्ताह होतोय. तुमच्या गावांना होतात की नाही मला माहीत नाही. 7 दिवस 7 बाबा येतात, प्रवचन करतात, कीर्तन करतात. सांगणारे सांगतात, ऐकणारे जातात, माना डोलवतात, घरी आले जेवले झोपून राहिले. काल्याच्या कीर्तनाला ही गर्दी. मग काल्याचा प्रसाद घ्यावा लागतो ना. काला कळला का? तो बाबा नुसत्या कृष्णाच्या गोष्टी सांगतो तुम्ही ऐकता. त्याला नाही म्हणत काला. तुम्ही या देहाला का आलात, या देहाला का आलात याचं उत्तर शोधायचे, त्याला म्हणतात काला. आम्ही जातो पंक्तीला जेवायला, त्या पंक्ती साधली सगळ्यांनी. आमची काल्याची पंगत आज नाही का. मग काल्याचं कीर्तन बाबा करतो. तुमच्या गावातल्या सप्त्यामध्ये बाबा किती तास कीर्तन करतात? 2 तासाचा टाइम असतो अख्ख्या जगात. 7 ते 9 नाही का. 7 ते 9 मध्ये पहिला अभंग, पंचपदी, पहिली चाल, मधली चाल, शेवटची चाल, याच्यात गेला 1 तास. त्यात कधीतरी बाबा उशिरा येतो नाही का. कर्मधर्म संयोगाने येतोच म्हणा. तर रस्त्याने ट्रॅफिक असती, गाडी चालत नाही, अमुक नाही. कारण पहिल्यांदा इंटरेस्टच नसतो आणि त्याला काही द्यायचंही नसतं लोकांना. पण आम्हाला इतकं इंटरेस्ट आहे त्या बाबामध्ये. आमचं आयुष्य आम्ही वाया घालवायचं. आणि हे आयुष्य जे वाया चाललेले ते वाया नाही घालवायचे. आणि त्याच्यासाठी कार्यक्रम सोहळे असतात. पहिली चाल, मधली चाल, शेवटची चाल, याच्यामध्ये वेळ घालवणार. त्याच्यामध्ये जो काही अर्धा 1 तास उरतो त्याच्यामध्ये सासू सुनेच्या गप्पा करणार. सासूने असं केलं, सुनाने असं केलं, हिने असं केलं, आई बापाशी पाहिजे, तुम्ही चांगलं वागा, खरं बोला, खोटं बोलू नका. आणि पहिला खोटारडा असेल तर बाबा. पहिला खोटारडा तोच असतो. तो नारदाच्या गादीवर उभा असतो. तुम्ही सांगा सासू सुनाच्या गप्पा ज्ञानेश्वरीत आहेत का? असेल तो उघडून दाखवा, 1 लाख रुपये बक्षीस घेऊन जा. आहे सासू सुनाच्या गप्पा? मग का बरं मांडवामध्ये उठून विचारत नाही तुम्ही त्या बाबाला, ओ बाबा तुम्हाला ज्ञान द्यायला बोलवलेलं आहे इथे, हे सासू सुनाच्या गप्पा मारू नका, आमच्या घरी रोज तेच. तुम्ही कशाला सांगताय आम्हाला? हे नका सांगू. आमच्या जीवनाचा उद्धार कशाने होईल ते सांगा, अमृत कशाने होईल ते सांगा. विचार करा. साधू संतांनी ओव्या लिहून ठेवल्या, एवढ्या ओव्या आहेत. किती वर्ष वय होतं ज्ञानेश्वर महाराजांचं सांगतो का नाही एखादा बाबा? फक्त 16 वर्षाचं बालक. आपल्या 16 वर्षाला अजून काहीच कळत नाही. हा, ते अजून मॅगी नूडल्सच खाते नाही का. त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे. भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य म्हणत उतले,
आणि मग आत्मस्वरूपी घातले हरून या. काय ओव्यात जबरदस्त. पण आमचे नुसते पारायण चालू आहे, चला पारायणाला बसायला. कोण कोण बसतं पारायणाला? सगळे जात असतील ना मांडवात, पारायणाला बसतात ना. चहा नाश्ता जेवण त्यांचा का तुमचा? त्यांचा. आणि तो नाही दिला तर मग नाही यायचं माघारलं. नाही ना. तेच बंद केलं पाहिजे पहिल्यांदा. चहा नाश्ता आणि जेवण असल्याशिवाय पारायण होत नाही, सप्ताह होत नाही. आणि सप्त्याला गर्दी फक्त त्याचीच आहे. आणि म्हणून आम्हाला ज्ञान होत नाही. पहिल्यांदा याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे की मला खायला मिळेलच अशी अपेक्षा केली नाही पाहिजे. माझे सगळे मनोरथ पूर्ण होतील अशी अपेक्षा केली नाही पाहिजे. कारण परमार्थ हा पूर्ण निस्वार्थीपणे असतो. कारण देवाने कधीच तुम्हाला काही मागितलेलं नाही. देव म्हणतो तुम्हाला काही देऊ नको, कारण हे सगळं जग मी तयार केलेलं आहे. तुम्ही ज्या देवाला फुलं वाहतात ते तुम्ही तयार केलं का देवानी? नारळ तयार केलं देवानी का तुम्ही? हळदी कुंकू तयार केलं देवानी का तुम्ही? रोजचं अन्न पर्यंत तुम्ही नैवेद्य दाखवता देवानी का तुम्ही? तो म्हणतो मी केलेले ते मला देऊ नको. तुम्हाला अजून तुमची दृष्टांत सांगते. तुम्ही कोणाच्या जर घरी गेले आणि तुमची साडी आहेराला नेली, दिली तुम्ही, पण पुन्हा तुमच्याकडे कार्यक्रम निघाला आणि त्यावेळेला त्या बाईनी तीच साडी आणली तुम्हाला दिली, आनंद होतो का दुःख होतं? तुमचं तुमचं सांगा. खूप आनंद होतो ना. बरं झालं आपली साडी आपल्याला रिटर्न आली नाही का. अरे 150-200 रुपयाची साडी ती परत आली तर इतके शिव्या शाप असतात. 17 ठिकाणी चर्चा चालू राहते. गल्ली गोळ्यात पारावर बाजारात सगळीकडे चालू राहते. काय बाई मी दिली होती तीच साडी मला परत दिली, एवढी ऐपत नव्हती का त्यांची? मग तुमची ऐपत नाही का देवाला काय द्यावं ते? त्याच घेतात आणि त्याला देतात, त्याच घेतात आणि त्याला देतात. तो घ्यायला रिकामाच नाही. तुम्हाला वाटत असेल तो घेतो, तो अजिबात घेत नाही. बोला, सगळं शास्त्र वाचा तुम्ही, तो घेत नाही. तो म्हणतो मला फक्त तुझा भाव अर्पण कर, कारण भाव तोची देव. भावी विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भाव निर्माण झाल्याशिवाय भक्ती नाही आणि भक्ती निर्माण झाल्याशिवाय मुक्ती नाही. आणि आपण हे जे सगळं करतोय ते मुक्ती मिळण्यासाठीच करतोय, मोक्ष मिळण्यासाठी करतोय. या जन्मामध्ये आम्हाला मोक्ष मिळावा, मुक्ती मिळावी. मग मुक्ती कोणाला? कोणाला? जे पुन्हा पुन्हा जन्माला येतंय ना त्याला मुक्ती मिळवायची. आता तुम्ही इथे येऊन 4 तास बसल्या, पण तुमचा मोबाईल नेमका इथं राहिला आणि तुम्ही त्या उमरच्या स्टँडवर गेले किंवा मसूरला जाऊन पोहोचल्या आणि तुमच्या लक्षात आलं की आपला मोबाईल राहिला. परत येताल का सोडून देताल तुमचा मोबाईल? मग तुम्हाला 200 रुपयाचा असो, 1000चा असो, नाही तर 15,000चा असो, परत येणार ना. मग एका मोबाईलसाठी जर तुम्हाला तिथून परत यावं लागलं, मग इथं सुद्धा हे जर करायचं राहिलं तर रिटर्न परत यावं लागलं. असे किती जन्म जगणार? अरे सगळ्या कुत्र्या डुकरा मांजरांच्या जन्मातून आपण आलेलो आहोत. इतकं दुःख सोसलेलं आहे. वाचा जरा त्या ज्ञानेश्वरीमध्ये. मातेच्या उदर कोहरी पचवणी विष्ठेच्या दाथरी, उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती, विष्ठा लेप चौकडे नाकी तोंडी कृमी किडे, हे गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे. प्रश्न विचारलाय त्याच्यामध्ये. पारायणामध्ये या ओव्या येत नसतील? नाही ना हो, फक्त सपाटा चालू असतो. तो व्यासपीठ चालक असतो ना, तो म्हणतो तुम्ही बोट फिरवता नुसती, चाललाय धडाका, चाललाय धडाका. खायला आहे का तसा धडाका? नाही ना हो, पोटभर खाता, चावून चावून खाता, पचलं पाहिजे. सकाळी जेवलं तरी रात्री परत भूक लागते, रात्री जेवलं तरी सकाळी पुन्हा भूक लागते. मग हे जे राडगाडग पुन्हा पुन्हा चालू आहे ते संपवायचंय कुठेतरी. ते कुठेतरी संपवायचंय, त्याच्यासाठी भक्ती करायची. हे घरदार प्रपंच सजवण्यासाठी भक्ती हा विषय नाहीये. भक्ती कशासाठी आहे की हे सगळं राडगाडग संपवायचंय. तुम्ही सांगा, तो कुंभार गाडगं मडकं तयार करताना तुमच्या गावामध्ये भरपूर ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, एक चिखलाचा गोळा तयार करतो आणि चिखलाचा गोळा त्या चाकावरती ठेवतो. त्या चाकाला गती देतो, बरोबर आहे ना. त्या चाकाला इतकी गती देतो आणि मग त्याच्यावरती तो मातीचा चिखल असतो, त्याला तो आकार देतो. आणि आकार दिल्यानंतर आता तो माठ काढायचा आहे, रांजण काढायचं आहे,
तर त्यावेळेला तो ज्या वेळेला काढतो आणि ते काढायचे त्यावेळेला चाक थांबवायचं का चालूच ठेवायचं? थांबवावं लागतं ना. हा, मग चाक कुठेतरी थांबवावं लागेल ना. हे गाडे मडकं कुठेतरी काढून फेकतात ना दहाव्याच्या दिवशी, मौतीच्या दिवशी फेकतात ना. हा? मग हे काय करायचंय? हा जो घट आहे ना, हा सद्गुरूंच्या चरणावरती अर्पण करायचा आहे. फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. अभंग वाचत जात जा, रोज 4 वेळींचं वाचन करत जात जा.